बऱ्याच वेळा लोक म्हणताना दिसतात की इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे तरुण पिढीला परमार्थाचं वेड लागलं, परमार्थाची आवड निर्माण झाली. मी म्हणेन लोकांना की तुम्ही भ्रमिष्ट झाला, डोक्यामध्ये तुमच्या मुंग्या झाल्या. अहो 80% मुलं इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामध्ये फक्त 2 तासाची स्टँडअप कॉमेडी मिळते म्हणून येऊन बसतात. तीच 80% मुलं उद्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात येऊन हुल्लडबाजी करताना दिसतात, पोलिसांची फटके खाताना दिसतात. आणि तीच मुलं घरात जाऊन दम देताना सुद्धा दिसतात की माझ्या हिश्श्याचा अर्धा एकरचा तुकडा विकेन पण गौतमी पाटील आणेन. पण मी त्याला सांगेन की बाबा रे, तुझी 2 तासाची करमणूक होईल, तुझं 2 तासाचं मनोरंजन होईल, पण तुझ्या पाठीमागच्या 7 पिढ्या तुकडा तुकडा म्हणून भीक मागत फिरतील, याचा तू विचार कर. आणि ही गोष्ट वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी तंतोतंत ओळखली होती, जिला विश्वाची माऊली म्हटलं जातं. आणि म्हणून अभंग लिहिला की सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन. सुवर्णाचं भांड म्हणजे हा नक्षकांत मनुष्य देह, सुवर्णाचे भांडे दुधाचं अंधन म्हणजे आत्मचैतन्य रूपी दुधाचं अंधन यामध्ये ठेवलेलं आहे. सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन, कुसुंबा घालोनी नाश केला. कुसुंबा म्हणजे सडका गुळ, म्हणजेच राग द्वेष मोह मत्सर अहंकार षड्रिपू विकार, हे विकार घालून या आत्मचैतन्य रूपी दुधाचं अंधन आहे त्याला नासवलेलं आहे माऊली म्हणतात. एवढंच नव्हे तर काय केलं, तोडून चंदन कर्दळीचे बन, बाबुळा रक्षणा बैसविले. प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता असे चंदनासारखे गुण भरले होते, तेही त्यानं तोडून टाकले. कर्दळीचं बन, कर्दळीचं फुल अतिशय नाजूक असतं, तशा मी नम्रता आणि सहनशीलताच्या भावना भरल्या होत्या, मानवतेच्या भावना भरल्या होत्या, त्याही त्यानं तोडून टाकल्या. आणि काय केलं, स्वतःच्या रक्षणासाठी बाबुळ आरक्षणा, बाबळीचे काटे असतात ना, तसे राग द्वेष मोह मत्सर अहंकार 4 गडी आले तर आडवे पाडीन असे म्हणणारे असे विचार, काट्यासारखे बाबळीच्या विचारच स्वतःच्या संरक्षणासाठी अवलंबले. म्हणून माऊलींना म्हणावे लागलं की ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे, शरण रे गावे सद्गुरुशी. पटतंय ना? अहो पटायलाच पाहिजे. रामकृष्ण हरी.